नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज बनवणार आहोत आपण आलू पराठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो बटाटा उकडायला ठेवलेला आहे। अर्धा किलोमध्ये 3च बटाटे बसलेले आहेत। बटाटा उकडून थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात, तोपर्यंत पीठ व्यवस्थित भिजल्या जाईल। इथे मी जवळपास अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकलेलं आहे। थोडंसं तेल टाकूयात। 2 चमचे बारीक रवा टाकून घेऊयात। थोडासा अर्धा चमचा ओवा हातावरतीच तो चोळून घालायचा, म्हणजे पिठाला एकदम छान चव येते। पिठाला मिक्स करून घेऊयात की जेणेकरून मीठ आणि ओवा पिठाला व्यवस्थित सगळ्या बाजूनी लागला जाईल। पिठाच्या कणाकणांना संपूर्ण तेल व्यवस्थित लागलेलं आहे, मीठ लागलेलं आहे। पाहता तो गोळा होतोय। थोडं थोडं करून पाणी घालायचं। एकदम पाणी कधीच घालायचं नाही, जसं लागेल तसं पाण्याचा वापर करायचा। पिठामध्ये ओवा मिक्स केल्यामुळं त्याचा सुगंध एकदम दरवळायला लागलाय, खूपच छान वाटतंय। पीठ मळून गोळा तयार झालेला आहे। आता ह्याच्यावरती थोडंसं तेल घालून व्यवस्थित ह्याला मळून घेऊयात, मऊसर पीठ होईपर्यंत। जितकं पीठ जास्त मळल्या जाईल तितक्या चपात्या असो किंवा पराठे असो खूप छान होतात। एकदम मऊ लुसलुशीतपणा येतो। पीठ मळून झाल्यावर लगेच करायला कधी घ्यायचं नाही। पराठा किंवा पोळी मुरण्यासाठी किमान अर्धा तास तरी ठेवायलाच पाहिजे। पहा, पीठ मळून तयार झालेलं आहे, एकदम मऊ लुसलुशीत। आता आपण बटाट्याचं तयारी करेपर्यंत पीठ एकदम व्यवस्थित भिजल्या जाईल। पहा, तोपर्यंत बटाटा पण उकडून झालेला आहे। आता ह्याच्या साला काढून घेऊयात। खूप गरम आहे, थोडं गार झाल्यावर काढायला पाहिजे। बघा, वाफा यायला लागल्या, चटके पण बसतायत माझ्या हाताला। माझा सगळ्यात छोटा मुलगा आहे, त्याला ना पराठे खूप आवडतात। चला, बटाटा तर सोलून झालेला आहे। आता किसून घेऊयात बटाटा। बरेच लोक हातानेच बटाटा चुरून घेतात, पण तसं कधीच करायचं नाही। जेव्हा आपण किसणीने किसतो तेव्हा एकसारखं होतं व्यवस्थित बटाटा, आणि त्याच्यामध्ये मसाले पण व्यवस्थित लागतात, म्हणून किसूनच घ्यायचा नेहमी, हे लक्षातच ठेवायचं। आपण बटाटा उकडून घेतलेला आहे, तो लक्षात असावा। जास्त प्रेस करून किसायचा नाही, हलक्या हाताने किसायचा। बटाटा किसून झालेला आहे, एका बाउलमध्ये टाकून मसाले मिक्स करून घेऊयात। तुम्ही पराठे कसे बनवतात ते नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका, आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा। 1 चमचा आल्याचा कीस टाकून घेऊयात। बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालूयात। आता घालूयात सुके मसाले, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि थोडीशी हिंग घालून आपण मिक्स करून घेऊयात। वरती मसाल्यांचे नावं पण टाकलेले आहेत, ते पण पाहून घ्या। आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पराठे एकदा तरी करून पहा नक्की। हिंगाचा वापर कमीत कमीच करायचा, जास्त घालायचा नाही। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। पराठ्यासाठी तयार। बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स झाल्याच्या नंतर त्यांना पाणी सुटायला लागतं। पाणी सुटल्याच्या नंतर जास्त ओलावा निर्माण होतो, मग पराठा लाटण्यास आपल्याला थोडंसं हार्ड जाईल, म्हणून त्यात थोडंसं बेसन घालायचं। बेसन व्यवस्थित भाजून घेतलेला असावा, कच्चा बेसन घालू नये। जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल किंवा सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका, मग माझा व्हिडिओ तुम्हाला कुठलाच मिस होणार नाही। पिठाचा गोळा घेऊन परत एकदा हातावर व्यवस्थित तो मऊ करून घ्यायचा, आणि मग त्यात सारण भरून पराठा लाटायला सुरुवात करूयात। आता मस्त पिठाचा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्याची पुरी लाटायची। जास्त मोठी लाटायची नाही किंवा जास्त छोटी पण लाटायची नाही, आणि त्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊयात। व्यवस्थित असा सारण भरून घेतला ना, तुमचा पराठा कधीच फुटणार नाही, तुटणार नाही, फाटणार नाही, काय याची पूर्ण 100% गॅरंटी आहे। आणि ह्याच्या पूर्ण कडा अशा व्यवस्थित मोदकासारखे तुम्ही असं बंद करून घ्यायचे, आणि एक्स्ट्राचे जे पीठ होतं ते काढून घ्यायचे आपल्याला, की आपला पराठा मधोमध घट्ट नाही दिसणार, व्यवस्थित छान दिसणार तो पराठा। आणि असा हलक्या हाताने लाटायचा। पुरणपोळीला आपण कसं लाटतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचा। चपातीसारखं फास्ट फास्ट कधी लाटायचं नाही। बघा कसं व्यवस्थित लाटून झालेलं आहे। आता एका बाजूला तवा पण गरम करायला ठेवला, त्यावरती तेल टाकलं आणि मग पराठा उलटला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मस्त उलटून पण झाला, कुठं फाटला नाही, तुटला नाही,
आणि कलर पण एकदम सुरेख दिसायला लागला आहे. मस्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं. तुम्ही तूप पण लावू शकता, तेल पण लावू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ.